नमस्कार मित्रांनो, तुम्हीही सकाळी उठल्यावर चहा किंवा कॉफी पिण्याची सवय ठेवता का? पण जर मी तुम्हाला सांगितलं की आपल्या स्वयंपाकघरात असलेला एक छोटासा गुळाचा तुकडा तुमच्या शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतो. होय, योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने सकाळी रिकाम्या पोटी गूळ खाल्ल्यास शरीरात काही सकारात्मक बदल होऊ शकतात. मात्र सर्वांनाच गूळ रिकाम्या पोटी खाणे योग्य असते का? कोणत्या लोकांनी काळजी घ्यावी आणि गूळ खाण्याची योग्य वेळ आणि योग्य प्रमाण किती, हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गूळ म्हणजे नेमकं काय? आपल्या भारतीय परंपरेत गुळाला विशेष महत्त्व आहे. गूळ हा ऊस किंवा खजुराच्या रसापासून तयार केला जातो. त्यामध्ये साखरेच्या तुलनेत काही प्रमाणात लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि इतर सूक्ष्म खनिजे असतात. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, गूळ हा आरोग्यदायी असला तरी तो साखरेचाच एक प्रकार आहे. त्यामुळे त्यामध्ये कॅलरी आणि नैसर्गिक साखर असते. म्हणूनच प्रमाण महत्त्वाचं आहे. सकाळी रिकाम्या पोटी गूळ खाल्ल्यावर काय होऊ शकतं? 1. झटपट ऊर्जा मिळू शकते. रात्री अनेक तास उपाशी राहिल्यानंतर शरीराला ऊर्जा आवश्यक असते. गुळातील कार्बोहायड्रेट्समुळे काही लोकांना सकाळी ऊर्जा मिळाल्यासारखे वाटू शकते. यामुळे दिवसभर ताजेतवाने वाटण्यास मदत होऊ शकते. 2. पचनक्रियेला मदत. अनेक लोक जेवणानंतर गूळ खातात, कारण काही लोकांच्या अनुभवात गूळ पचनास मदत करू शकतो. जर तुम्हाला सकाळी बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर गुळासोबत कोमट पाणी किंवा पुरेसे पाणी पिणे आणि दिवसभर पुरेसे फायबर घेणे अधिक महत्त्वाचे आहे. 3. लोहाचे काही प्रमाण मिळते. गुळामध्ये लोहाचे काही प्रमाण असू शकते. मात्र फक्त गूळ खाऊन रक्ताची कमतरता भरून निघते असा दावा योग्य नाही. जर हिमोग्लोबिन कमी असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. 4. शरीराला काही सूक्ष्म खनिजे मिळू शकतात. गुळामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि इतर सूक्ष्म खनिजे अल्प प्रमाणात असतात. ही संतुलित आहाराचा एक भाग म्हणून उपयुक्त ठरू शकतात. 5. गोड खाण्याची इच्छा कमी होण्यास मदत. काही लोकांना सकाळी थोडासा गूळ खाल्ल्याने दिवसभर जास्त गोड पदार्थ खाण्याची इच्छा कमी झाल्यासारखी वाटते. मात्र हे प्रत्येक व्यक्तीनुसार बदलू शकते. 6. थकवा कमी वाटू शकतो. काही लोकांना सकाळी थोडासा गूळ खाल्ल्यावर ताजेतवाने वाटते. याचे कारण त्यातील ऊर्जा असू शकते. 7. पारंपरिक आयुर्वेदिक दृष्टिकोन. भारतीय पारंपरिक पद्धतींमध्ये गूळ आणि कोमट पाणी यांचा वापर काही ठिकाणी केला जातो. मात्र कोणताही उपाय सर्वांसाठी सारखा प्रभावी असेलच असे नाही. गूळ कोणत्या प्रकारचा निवडावा? शक्यतो नैसर्गिक गूळ निवडा. अतिशय चमकदार पिवळा किंवा कृत्रिम रंग असलेला गूळ टाळा. स्वच्छ आणि विश्वासार्ह स्रोताचा गूळ वापरा. किती गूळ खावा? प्रौढ व्यक्तीसाठी साधारणपणे 10 ते 15 ग्रॅम म्हणजे एक छोटा तुकडा पुरेसा असू शकतो. अतिप्रमाणात गूळ खाल्ल्यास अतिरिक्त साखर आणि कॅलरी मिळतात. त्यामुळे वजन वाढणे किंवा रक्तातील साखर वाढण्याचा धोका वाढू शकतो. कोणांनी काळजी घ्यावी? खालील व्यक्तींनी गूळ नियमित किंवा रिकाम्या पोटी खाण्यापूर्वी डॉक्टर किंवा आहार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. मधुमेह असलेले रुग्ण, प्रीडायबिटीज असलेले लोक,
वजन कमी करण्याचा प्रयत्न करणारे, इन्सुलिन रेझिस्टन्स असलेले लोक, ज्यांना डॉक्टरांनी साखर मर्यादित ठेवण्याचा सल्ला दिला आहे. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, सकाळी रिकाम्या पोटी योग्य प्रमाणात गूळ खाल्ल्यास काही लोकांना ऊर्जा मिळणे, पचनास मदत होणे आणि सूक्ष्म खनिजांचा काही लाभ मिळू शकतो. परंतु गूळ हा औषध नाही, तो कोणत्याही आजारावर खात्रीशीर उपचार नाही आणि जास्त प्रमाणात गूळ खाल्ल्याने फायदे होण्याऐवजी नुकसानही होऊ शकते. संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि डॉक्टरांचा सल्ला हेच उत्तम आरोग्याचे खरे रहस्य आहे. कमेंटमध्ये सांगा, तुम्ही सकाळी गूळ खाता का? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी माहितींसाठी आपल्या निरोगी आयुष चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन आरोग्यदायी व्हिडिओमध्ये. सूचना: या व्हिडिओतील माहिती ही फक्त शैक्षणिक उद्देशासाठी आहे. ही वैद्यकीय सल्ला नाही. आरोग्यविषयक समस्यांसाठी नेहमी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. आपल्या आरोग्यासंबंधी घेतलेले सर्व निर्णय व त्याचे परिणाम याची जबाबदारी आपली स्वतःची असेल. कोणताही घरगुती उपाय किंवा आहारातील बदल करण्यापूर्वी, विशेषतः तुम्हाला मधुमेह, मूत्रपिंड, यकृत, हृदयविकार किंवा इतर वैद्यकीय समस्या असल्यास आपल्या डॉक्टरांचा किंवा नोंदणीकृत आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या. गूळ हा औषधांचा पर्याय नाही आणि कोणत्याही आजारावर हमखास उपचार म्हणून त्याचा दावा केलेला नाही.